हाय नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण 2 मिनिटात कोणकोणती कामं होतात घरात, अगदी आपण मनाला समज देतो का चल हे काम 2 मिनिटात होऊन जाईल, तर अशी कोणती 2 मिनिटातली कामं आहेत. तर माझ्या रुटीनमधली मी अशी काही कामं दाखवलेली आहेत की जी अचानक सुद्धा उद्भवतात किंवा डेली रुटीनची सुद्धा असतात, तर ती आता आपण पाहूया. तर इकडे मी ही माझी कुर्ती आहे, तर बरेच दिवस ठेवलेली, कारण की ही कुर्ती मला मध्ये बसत नव्हती, तर आणि जुनी सुद्धा तशी झालेली आहे. तर आता मी इस्त्री केली 2 मिनिटात आणि ती घातलेली आहे. तर यावेळी मात्र मला व्यवस्थित बसलेली आणि इस्त्री केली आहे बऱ्याच दिवसांनी त्याला, म्हणून ती अगदी छान मस्त दिसते आहे, नवीन वाटते आहे. पण खरंच खूप जुनी आहे, काही माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिली असेल सुद्धा. तर आता ही कुर्ती मी घातलेली आहे कारण मला आज थोडं बाहेर पण जवळची कामं करायची आहेत आणि घरातली सुद्धा. तर मी काही वेळा असे जरा चांगल्या कुर्तीज घालते घरात, कारण मग काय होतं, पटकन बाहेर जायचं असेल तर त्याच कुर्तीवर जाता येतं तयार होऊन. तर इथे मी बाहेर जायचं होतं त्यामुळे पण आणि एरवी पण, तर सनस्क्रीन लावलेलं आहे, केस थोडे विंचरलेत. मागच्या व्लॉगमध्ये डेली स्किन केअर रुटीनच्या व्लॉगमध्ये मला काही जणींनी विचारलं होतं की तुम्ही ॲलोवेरा जेल जेव्हा अप्लाय करता त्यानंतर दुसरं क्रीम लावत नाही का, तर मी सनस्क्रीन नेहमी लावते ॲलोवेरा जेल नंतर. तर तयार तर झाले आहे मी. आता काय काय कामं आहेत ती बघूया, अगदी 2-2 मिनिटांची कामं. तर इथे कपडे काढूनच ठेवलेले होते दोरीवरचे, तर त्याच्या आता घड्या घालते. तर काही कपडे असेच पडलेले होते एका ठिकाणी, मी गोळा करून ठेवलेले लॉन्ड्री बॅगमधले, ते सुद्धा काढलेले. तर अगदी खूप असे नव्हते पण कमी कपडे होते, तर हे आता 2 मिनिटात आटपूया असं मी मनाला सांगितलेलं आहे आणि अगदी पटापट त्यांच्या घड्या घालते. तर कपड्यांच्या घड्या घालताना ना आपण एका जागी बसून राहतो, बेडवर बसून करतो किंवा कुठेही खुर्चीवर वगैरे. तर आपण काय करायचं, असं उभं राहून घड्या केल्या तर थोडासा ना व्यायाम होतो. तर मी खूप वेळा असं करते का चला जरा वाकून वगैरे व्यायाम होतो आणि शिवाय कपड्यांच्या घड्या पण व्यवस्थित घातल्या जातात. आता जरी मोठे कपडे असले तर आपल्याला उभं राहूनच करावी लागते घडी त्याची. जशी ही आता बेडशीट आहे तर याची घडी उभं राहूनच करावी लागते, पण काही वेळेला अगदी छोटे कपडे असतात ते आपण बसून करतो. तर थोडासा आपल्या अंगाचा पण व्यायामच होतो, असं उठ बस करून आपण कपड्यांच्या घड्या केल्या तर. कपड्यांच्या घड्या घालून आपण ते कपडे तिथेच ठेवणं पण योग्य नाही, तो पसारा दिसतो. मग प्रत्येकाच जागा ठरलेली असते, त्या जागी परत ठेवावे आपल्याला ते लागतात. तर आता इथे माझे किचन नॅपकिन सुद्धा याच्यात होते, तर ते सुद्धा मी घड्या घालून ठेवलेले आहेत. आता ते सगळे हे कपडे आता जागेवर लावायचे. तर 2 मिनिटाच्या घड्या तर झाल्या, पण बाकीचे 2-2 मिनिटं प्रत्येकाची जागा ठेवण्यातच जाणार आहे. तर आता किचन नॅपकिन आधी लावून घेऊया. तर किचन नॅपकिन पण आपण नुसतेच ठेवायचे नाही, तर आपण ते व्यवस्थित अरेंज केले तर आपल्याला ते दिसायला सुद्धा डोळ्याला चांगले दिसतात, शिवाय व्यवस्थित ऑर्गनाइज होऊन जातात. घर ऑर्गनाइज दिसतं, किचन ऑर्गनाइज दिसतं. तर अशा प्रकारे मी बास्केट ठेवलेली आहे, तुम्ही आधीच्या माझ्या काही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. तर या बास्केटमध्ये असे व्यवस्थित आपण फोल्ड करून ठेवले, अगदी छोट्या घड्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे छोट्याशा या बास्केटमध्ये भरपूर असे किचन नॅपकिन आपले किंवा किचन टॉवेल राहू शकतात. किचनमधली अशी किती कामं असतात का आपण 2-2 मिनिटात आटपतो, पण भरपूर कामं असतात तर 2 मिनिटाचे 2 तास पण कधी कधी होतात. तर पण मनाला जर आपण सांगून दिलं का चला हे 2 मिनिटाचं काम आहे, तर अशी आपण भरपूर कामं करू शकतो. तर मनाला अशी समज देत राहायची. जसं आता इथे मी ओट्यावर ही भांडी आहेत, सुकलेली आहेत, धुवून ठेवलेली, तर ती आता व्यवस्थित ज्याच्या त्याच्या जागी लावून ठेवली 2 मिनिटात का ते काम होऊन जाईल. किचन ओटा आवरल्यावर आपल्याला अगदी अर्धाधिक किचनमधलं काम झाल्यासारखं वाटतं, कारण ते दिसायला सुद्धा चांगलं दिसतं आणि वस्तू जागेवर जातात. तर किचन ओटा आवरल्यानंतर मात्र आपल्याला जर काय डाग वगैरे असतील, पाण्याचे डाग वगैरे, तर ते पुसून काढायला लागतात. तर ते सुद्धा अगदी 2 मिनिटाचं काम आहे का जे तुमचं रुटीनच असतं. असं 2-2 मिनिटात आपण बरेच वेळा हा ओटा क्लीन करत असतो, अगदी दिवसातून 2-3 वेळा, कधी 3-4 वेळा होतो. तर हे पण पटकन होऊन जातं आणि घर आपलं, किचन आपलं छान अगदी दिसतं. म्हणजे आपल्या या 2-2 मिनिटाच्या सवयी खूप आपल्याला मोलाच्या ठरतात आणि उपयोगी ठरतात. तर ओटा सुद्धा आता माझा पुसून झालेला आहे.
आता दुसरं 2 मिनिटाचं काम म्हणजे डस्टिंग. तर बरेच वेळा काय होतं, आपल्याला रोज सगळं डस्टिंग नाही किंवा धूळ पुसणं जमत नाही. मग अशा वेळी आपण रोज 2-2 मिनिटाची डस्टिंगची कामं काढायची. जसं मी आज काढलेलं आहे खिडक्या पुसायचं. तर सगळ्या घराच्या खिडक्या मी अगदी 2 मिनिटात पुसायच्या ठरवलेल्या आहेत. तर अगदी एक-एक खिडकी अगदी 10 ते 20 सेकंदात मी पुसून घेत आहे. तर प्रत्येक रूममधली मी खिडकी आता पुसून घेतलेली आहे. सगळ्या खिडक्या माझ्या 2 मिनिटात पुसून झालेल्या आहेत. म्हणजे फक्त खालचा भाग मी सांगते, अगदी पूर्ण खिडकी 2 मिनिटात जमणार नाही. पण इथे जास्त धूळ असते या सरफेसवर, त्याच्यामुळे ते आपल्याला करणं भाग आहे. घरातले आरसे आपण किती पण क्लीन ठेवले तरी त्याच्यावर डाग पडलेलेच असतात, धूळ असते त्याच्यावर. तर अधूनमधून आपण हे 2 मिनिटात काम करू शकतो. घरातले सगळे आरसे जर आपण पुसायला घेतले तर ते अशा प्रकारे पुसायचे का, थोडंसं ओलसर कपडा आधी फिरवायचा आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे फेस पावडर जर एक्सपायर झालेली असेल तर ती वापरा, नाही तर चांगली सुद्धा वापरा. कपड्यावर घेऊन छानपैकी पुसली का आरसे क्लीन होतात. या आपल्या नेहमीच्या कामांमध्येच माझं हे एक काम असतं का पक्ष्यांना पाणी ठेवायचं. अशा 2-3 खिडक्यांमध्ये मी पाणी ठेवते, म्हणजे हे पक्षी येऊन पाणी पितात. आता त्यांना इथे सवयच झालेली आहे. आपल्याला ते सहज हे काम आपण मात्र एन्जॉय करतो. तर काही कामं 2 मिनिटातली अशी असतात का ती आपण एन्जॉय करतो. मार्गशीर्षातल्या गुरुवारचं उद्यापन म्हणजे सगळीकडे हळदी कुंकू असतं. माझ्याकडे सुद्धा होतं आणि माझ्या काही सोसायटीतल्या मैत्रिणींकडे सुद्धा होतं. आमच्या सोसायटीमध्ये बऱ्याच जणांकडे असतं. तर बरीचशी फुलं मला मिळालेली आहेत. तर ही फुलं काल रात्री मी तशीच ठेवली. मात्र आज सकाळी मी काय केलं, ती वाया जाऊ नयेत म्हणून गुलाबाची जी फुलं होती त्याच्या पाकळ्या ज्या सुकलेल्या होत्या त्या अशा काढल्या, तर गुलाब अगदी छान दिसायला लागले. आणि दुसरी अशी शेवंतीची वगैरे एस्टरची जी फुलं होती ती पण मी व्यवस्थित अशी एका स्टीलच्याच ग्लासमध्ये पाणी घेतलं आणि अशी छान मस्त लावलेली आहे. त्याच्यात तर छान दिसतात आणि आता ही छान 2-3 दिवस राहतील, म्हणजे आपल्या डायनिंग टेबलला किंवा घराला पण छान शोभा येईल. तर बघा, एका ग्लासमध्ये ही सगळी वेगवेगळ्या प्रकारची होती, कारण वेगवेगळ्या ठिकाणाहून मिळालेली होती. तर ती मी इथे छानपैकी लावलेली आहेत. तर ती वाया जाण्यापेक्षा अशी हळदी कुंकूमध्ये काय आपण मिळालेली एवढी सगळी डोक्यात घालणार नाहीये, तर ती अशी लावून ठेवली तर छान शोभा वाढते. आता गुलाबासाठी मात्र मी वेगळं काहीतरी घेते का 2 गुलाब असे वेगळे छान दिसतील ठेवले तर. तर आता इथे हा मग आहे, तर त्याच्यात 2 गुलाब मी लावून ठेवते आहे, म्हणजे ते तुम्ही बघाल किती छान दिसतात. तर फुलं तर इथे लावलेली आहेत. बाजूलाच तुम्ही फळं पण बघतायत त्याच्यातली, तर ती पण मी ठेवलेली आहेत डायनिंग टेबलवर. तर अशा प्रकारे अरेंज केल्यावर खूप छान दिसतात. फुलं पण आता छान 2-3 दिवस टिकतील, वाया जाणार नाहीत एवढी सगळी मिळालेली फुलं. तर तुम्हाला सुद्धा जर मिळाली असेल तर अशी व्यवस्थित लावून ठेवा, छान दिसतील. तर हळदी कुंकवाचे आमच्या सोसायटीमधले काही फोटोज मी इकडे पोस्ट करते. मला व्लॉग करायला जमलं नाही, तर हे माझ्या घरातलं जे मी पूजा मांडलेली ती आहे. शिवाय ह्या काही माझ्या मैत्रिणी आहेत, सोसायटीमधल्या काही बायका आहेत, त्यांच्याबरोबर मी फोटो काढलेले आहेत. तर ते इथे मी शेअर केलेले आहेत. सगळ्या जणी मस्त अगदी ग्रुपने फिरत होत्या, त्याच्यामुळे खूप मजा आली आणि सगळ्यांकडे व्यवस्थित जाणंही झालं, भेटणंही झालं. आता आपल्या घरात एखादी पूजा किंवा कार्यक्रम झाला का देवाची भांडी परत क्लीन करून ठेवणं खूप वेळ लागतो, कारण इथे चांदीची, तांब्याची, पितळेची भांडी आहे, तर त्याला खूप वेळ जाणार आहे. मात्र ती 2 मिनिटात आवरून ठेवता येतात आपल्याला. तर इथे छोटंसं एक मी बास्केट घेतलेलं आहे आणि त्याच्यात अशी आवरून ठेवलेली आहेत. आता वेळ मिळेल तसं मी ती साफ करणार आहे. तर इथे मी ठेवलेली आहे, नंतर मी दुपारी ती क्लीन करेन. तर हे होतं माझं 2-2 मिनिटाचं रुटीन. तर ही आपली 2-2 मिनिटाची कामं मनाला समज दिलेली असते आणि आपण करतो ती. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा.